स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीतर्फे तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी पोवई नाका येथील शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला। सायंकाळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते राजवाडा येथून नारळ फोडून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला। फटाक्यांची आतिषबाजी, बालचिमुकल्यांचे रणमर्दानी खेळ आणि सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले। तसेच कुरणेश्वर मंदिर मार्गावर वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा परिषदेने केले। महोत्सव समितीतर्फे ही साधारणपणे 26 वर्ष ही सर्वजण राजू गोरे असू, रवी माने असू देत, परत जयंत देशपांडे, ही सर्व मंडळी गेले 25 वर्ष साजरी करत आहेत। आता ही 353वी शिवराज्याभिषेक दिन आज साजरी होत असताना सर्व सातारकरांना शुभेच्छा देतो। सर्वांनी सामील व्हा असं सांगतो। शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने गेले 20 ते 25 वर्ष झालं हा शिवराज्याभिषेक दिन उत्सव साजरा या राजधानी सातारामध्ये साजरा होत आहे। अतिशय उत्साहात आणि नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे पारंपरिक खेळ आणि पारंपरिक पोशाखामध्ये या विविध कार्यक्रमातून हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आम्ही तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या निमित्ताने या ठिकाणी करत असतो। गेले आजचा या 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक या छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी सर्व राजधानी साताऱ्यामधील सर्व नागरिक, प्रथम नागरिक, नगराध्यक्ष अमोलजी मोहिते आणि सर्व आम्ही मावळे या ठिकाणी उपस्थित आहे छत्रपतींचे। तर सर्वांच्या वतीनं साताऱ्यामधील सर्व राजधानीतील सर्व शाहूवासियांना शुभेच्छा। त्रयोदशी 353वा शिवराज्याभिषेक दिन सातारा नगर परिषद आणि शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या माध्यमातून गेले 25 वर्ष साजरा केला जातोय। राजधानी साताराला शोभेल अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन या समितीच्या मार्फत केलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणारं व्याख्यान हे आदल्या दिवशी पार पडतं। आज प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी शिवतीर्थावर छत्रपतींच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला। आज संध्याकाळी पारंपरिक पद्धतीनं भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणासाठी असलेला संदेश लक्षात घेऊन उद्या कुरणेश्वर रोडवरती वृक्षारोपण आणि सामाजिक भान राखून रक्तदानाचाही भव्य कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे आणि त्याला सर्व सातारकर शाहूवासियांचा भरघोस पाठिंबा आणि सहकार्य नेहमीच असतं। उद्याच्या राहिलेल्या दोन्ही कार्यक्रमामध्ये रक्तदान आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये शाहूवासियांनी आपला सहभाग द्यावा आणि आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी सर्व शाहूवासियांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।